नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये बघूया की आपण कशा प्रकारे आपल्या पिकाला जे आहे ते आपली जीवाणूयुक्त पाण्याद्वारे आपण सोडू शकतो याच्या माहितीसाठी आपण हा व्हिडिओ परत एकदा करतोय। आता परत एकदा आज आपण याला काही प्रोडक्ट सोडतोय। त्याच्यामध्ये फॉस्फोपिक आहे, पिक KMB आहे, त्याशिवाय माझ्याकडे NPK मास आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे आहे रूटकिंग, थोडक्यात तुम्ही बघू शकता की कसं आपण आज काय आपले प्रोडक्ट वापरलेले आहेत। आपल्याकडे पाणी आहे, त्या हिशोबाने आपण काय केलं, 200 लिटर बॅरल म्हणून घेतला, पाणी भरून घेतलं पूर्णपणे, आणि त्याच्यामध्ये आपण काय केलं, थोडक्यात आपलं जे औषध होते तसं आपण द्रावण तयार केलं आणि हे असं ह्या पद्धतीने आपण ह्या पाण्यामध्ये आपल्या सोडायला सुरुवात केली। आता बघा काय व्हायला लागले, हळूहळू आपला जो प्रोडक्ट असं वाहत 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 सगळ्या दिशेला जे काही आपण दारं सोडलेले येतात त्या हिशोबाने तो। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर बघितला तुम्ही व्हिडिओमध्ये आपण काय केलेलं आहे, आपण काही प्रोडक्ट यूज केलेत आपल्या पीक लॅबचे। त्याच्यामध्ये बघा रूटकिंग आहे, रूटकिंग काय आहे मुळासाठी, आणि तो सुद्धा आपण ह्यावेळी डेक्स्ट्रोज फॉर्म मधला यूज केलेला आहे। त्याच्यानंतर बघा आपण फॉस्फोपिक यूज केला आहे, जेणेकरून आपल्या पिकाची जी कांडी आहे, येणारे फुटवे आहेत ते उंच व्हावेत, फुटवे लांब पडावेत, पेरा जो आहे त्याचा तो लांब पडावा, ह्या हिशोबाने आपण फॉस्फोपिक हा प्रोडक्ट यूज केलेला आहे, ज्याच्यातून काय होतं, थोडक्यात फॉस्फेट अपटेक जो आहे तो वाढला जातो। त्याच्यानंतर बघा NPK मास म्हणून आपण प्रोडक्ट यूज केला आहे, नत्र स्पोर्स आणि पालाचे जे जीवाणू आहेत त्याचं 33% जे प्रमाण आहे, तर त्यासाठी आपण हे सोडलेलं आहे, जेणेकरून नत्र स्पोर्स आणि पाला जे आहे ह्यांचा अपटेक जो आहे तो अजून सुद्धा फास्ट व्हावा, ह्या हिशोबाने आपण हा प्रोडक्ट वापरलेला आहे। त्याच्यानंतर बघा आपण कुठला प्रोडक्ट वापरलेला आहे, पिक KMB, जेणेकरून जे आपल्या उन्हाळ्या ऊसाची कांडी आहेत ते जाड व्हावेत, ह्या कॅल्क्युलेशन आपण हा प्रोडक्ट वापरलेला आहे। आता ह्याच्यानंतर जवळपास आपल्या लवकरच आपल्या पिकाची काय होणार आहे, भरणी होणार आहे, त्यामुळे आपल्याकडे एवढा वेळ नाही आहे की आपण म्हणजे ऑलरेडी आपण आता लास्ट टाइम थोडी खतं टाकली होती, माती लावून घेतली होती, त्या हिशोबानं आपण हे काही प्रोडक्ट ह्याच्यामध्ये सोडले, जेणेकरून ह्याचं जे एक वाढ आहे ती काय होईल, फास्ट होईल।